नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती मागील वर्षीचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, हा आपल्या सिरीजचा पहिला भाग असणार आहे. सर्व प्रश्नांचं विश्लेषण आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, कोणता पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? तलाठी भरतीमध्ये मागील वर्षी विचारलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, कोणता पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? तर उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए, बी.सी. रॉय पुरस्कार. ठीक आहे, बी.सी. रॉय हा जो पुरस्कार आहे तो वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. ठीक आहे, भारतामध्ये. आता महत्त्वाचे पॉईंट कोणते लक्षात ठेवायचे, तर हा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या नावावर आहे. ठीक आहे, याची स्थापना 1962 मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने केली होती, परंतु हा पुरस्कार 1976 पासून नियमितपणे दरवर्षी प्रदान करण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे भारतीय कोण? या ठिकाणी उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक सी, सी.व्ही. रमन. ठीक आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे भारतीय आहेत सी.व्ही. रमन. यांना भौतिकशास्त्रासाठी 1930 मध्ये, ठीक आहे, 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते भौतिकशास्त्रासाठी. ठीक आहे, पहिले नोबेल कोणाला मिळालेले होते, तर रवींद्रनाथ टागोर यांना मिळालेले. हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर, त्यांना 1913 मध्ये मिळालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरे सी.व्ही. रमन, त्यांना 1930 मध्ये मिळालेलं आहे. त्यानंतर तिसरे आहेत बघा हरगोविंद खुराना. ठीक आहे, किंवा गोविंद खुराना यांना मिळालेला आहे बघा 1968 मध्ये. तिसरे व्यक्ती आहेत नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे. त्यानंतर चौथे आहेत मदर टेरेसा, यांना 1979 मध्ये मिळालेला आहे शांततेचा नोबेल. ठीक आहे, आता पहिला शांततेचा पहिला नोबेल कोणाला मिळाला असा प्रश्न विचारला तर मदर टेरेसा उत्तर द्यायचं आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी किती नोबेल पारितोषिक वितरित केले जातात? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी, 6. ठीक आहे, दरवर्षी 6 नोबेल पारितोषिक वितरित केले जातात. आता यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता व अर्थशास्त्र या 6 विषयांचा समावेश होतो. ठीक आहे, विषय पाठ करून ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता व अर्थशास्त्र. ठीक आहे, या 6 विषयांसाठी दरवर्षी नोबेल पारितोषिक दिले जाते. नोबेल हा जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे मित्रांनो. ठीक आहे, या पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये झालेली आहे. 1901 मध्ये नोबेल पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. दरवर्षी हा पुरस्कार 10 डिसेंबर या दिवशी दिला जातो. ठीक आहे, 10 डिसेंबरला दरवर्षी दिला जातो हा पुरस्कार. या पुरस्काराचं नाव स्वीडनचे शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे आणि यांच्याच स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, 6 नोबेल पारितोषिक दिले जातात, त्यापैकी 5 जे आहेत ते स्वीडन या देशामध्ये दिले जातात. ठीक आहे, स्वीडन या देशामध्ये. आणि एक जो आहे शांततेचा, हा नॉर्वे देशामध्ये ओस्लो शहरात दिला जातो. ठीक आहे, नॉर्वेमध्ये ओस्लो या शहरामध्ये दिला जातो. कोणता? शांततेचा नोबेल पुरस्कार, ज्यासाठी डोनाल्ड तात्या यावर्षी खूप हट्ट करत होते. ठीक आहे, तो शांततेचा पुरस्कार. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती भारताची ध्वजवाहक एअरलाईन आहे? ठीक आहे, याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी, एअर इंडिया. ठीक आहे, एअर इंडिया ही भारताची ध्वजवाहक किंवा फ्लॅग कॅरियर एअरलाईन आहे. आता ध्वजवाहक एअरलाईन म्हणजे काय, तर बघा अशी राष्ट्रीय विमान कंपनी जी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या विशिष्ट देशाचं प्रतिनिधित्व करते. तर एअर इंडियाची ही कंपनी आहे ती आंतरराष्ट्रीय आपल्या भारताचं नेतृत्व करत असते. ठीक आहे, विमान सेवेमध्ये आंतरराष्ट्रीय नेतृत्व करते भारताचं, म्हणून ही भारताची ध्वजवाहक किंवा फ्लॅग कॅरियर एअरलाईन आहे. ठीक आहे, हिचे मालक कोण आहेत, तर टाटा उद्योग समूह. ठीक आहे, टाटा उद्योग समूहाच्या मालकीची ही एअरलाईन आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वैदिक संस्कृती खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात विकसित झाली आहे किंवा होती? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक
डी, ठीक आहे, सरस्वती. वैदिक संस्कृती मुख्यतः सरस्वती नदी खोऱ्यात विकसित झालेली होती. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे चित्र मेक इन इंडियाच्या लोगोवर दिसून येते? कोणत्या प्राण्याचे? तर सिंहाचे, ठीक आहे, सिंहाचे चित्र मेक इन इंडियाच्या लोगोवर दिसून येते. ही योजना मित्रांनो केंद्र सरकारने 2014 मध्ये लागू केली होती, ठीक आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये 2014 मध्ये ही योजना सुरू झाली होती. हिचा प्रमुख उद्देश होता आत्मनिर्भरता म्हणजेच ज्या गोष्टी भारतासाठी महत्त्वाच्या आहेत त्या भारतातच तयार करणे, ठीक आहे, तसेच रोजगाराची निर्मिती करणे, या असे अनेक उद्देश होते, परंतु प्रमुख उद्देश कोणता होता? आत्मनिर्भरता. या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदींनी केली होती, ठीक आहे. आणि या योजनेच्या लोगोवर कोणतं चित्र आहे? तर सिंहाचं चित्र आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतामध्ये नियमित 10 वर्षीय जनगणना केव्हा सुरू झाली? केव्हा सुरू झालेली आहे? तर 1881 मध्ये. पर्याय क्रमांक ए उत्तर असणार आहे. 1881 मध्ये भारतामध्ये नियमित 10 वर्षीय जनगणनेची सुरुवात झालेली आहे. आता भारतामध्ये पहिली जनगणना केव्हा पार पडली तुम्हाला माहीत असेल, 1872 मध्ये पार पडली होती. लॉर्ड मेयोच्या काळामध्ये पार पडली होती 1872 मध्ये. पण जी काही 10 वर्षाला जनगणना करायची पद्धत आली ती केव्हा सुरू झाली? तर 1881 मध्ये सुरू झाली आणि तिथून दरवर्षी दर 10 वर्षांनी जनगणना करण्याची सुरुवात झाली. कोणी सुरू केली होती? तर 1881 मध्ये ही जनगणना डब्ल्यू.सी. प्लॉडेन यांनी ही जनगणना सुरू केली होती 1881 मध्ये. शेवटची जनगणना कधी झालेली आहे आपल्या भारतामध्ये? 2011 मध्ये. ही आपली 15वी जनगणना होती, ठीक आहे, 15वी. 2011ची जनगणना 15वी जनगणना होती. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधी सुरू झालेली आहे? तर 1951 मध्ये सुरू झाली होती, ठीक आहे. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना 1951 मध्ये सुरू झालेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, रात्रीच्या वेळेस वाऱ्याची दिशा कशी असते? कशी असते मित्रांनो? तर जमिनीकडून समुद्राकडे, ठीक आहे. रात्रीच्या वेळी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात. या वाऱ्यांना विशेषतः मतलई वारे म्हटलं जातं. दिवसा वाऱ्याची दिशा काय असते? तर समुद्राकडून जमिनीकडे. या वाऱ्यांना खारे वारे म्हटलं जातं. मित्रांनो, वारे हे जास्त दाबाच्या जागेवरून कमी दाबाच्या क्षेत्राकडे किंवा जास्त दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहत असतात, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कलुमार शिखर कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? कलुमार शिखर हे विंध्य पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. याला सद्भावना शिखर किंवा गुडविल पीक म्हटलं जातं, ठीक आहे. सद्भावना शिखर व गुडविल पीक नाव लक्षात ठेवायचं आहे. जर प्रश्नात विचारलं सद्भावना शिखर कोणत्या पर्वतरांगेतील आहे? तर विंध्य पर्वतरांग उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. आता कलुमार किंवा सद्भावना शिखराची उंची किती आहे? तर 752 मीटर, ठीक आहे. 752 मीटर आणि फुटामध्ये 2467 फूट, ठीक आहे. एवढी या शिखराची उंची आहे. या ठिकाणी ऑप्शन ए आहे बघा, काराकोरम. तर काराकोरम पर्वतरांगेत कोणतं शिखर आहे? तर K2, ठीक आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पर्वत शिखर आहे K2, जे आपल्या भारतातलं सर्वोच्च शिखर मानलं जातं, ठीक आहे. याची उंची आहे बघा 8611 मीटर, ठीक आहे. 8611 मीटर, 28,251 फूट. याला गॉडविन ऑस्टिन देखील म्हटलं जातं. हे आपल्या भारतातील सर्वोच्च तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे एव्हरेस्ट नंतर, ठीक आहे. हे शिखर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे, ठीक आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. त्यानंतर ऑप्शन आहे बघा अरवली. अरवलीमध्ये गुरु शिखर आहे सर्वात उंच शिखर, ज्याची उंची 1722 मीटर आहे. त्यानंतर आहे बघा सातपुडा पर्वतरांगेत सर्वोच्च शिखर आहे धूपगड, ज्याची उंची सुमारे 1350 मीटर आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, श्रीलंकेची अधिकृत राजधानी कोणती आहे? श्रीलंकेची अधिकृत राजधानी विचारलेली आहे तर बी, जयवर्धनेपुरा ही श्रीलंकेची अधिकृत राजधानी आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, करगम हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? करगम हे,
तर तमिळनाडूशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक ए उत्तर असणार आहे। करगम हे लोकनृत्य तमिळनाडूशी संबंधित आहे। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिले व दुसरे महायुद्ध झाले? कोणत्या वर्षी झाले होते? पहिले झाले होते 1914 ला, दुसरे झाले होते 1939 ला। त्यामुळे पर्याय क्रमांक ए 1914 1939 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। आता याच्यावर कोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत इतर, तर पहिल्या महायुद्धावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? कोण होते? तर H.H. अस्क्विथ, ठीक आहे, H.H. अस्क्विथ आणि डेव्हिड जॉर्ज हे दोन पंतप्रधान होते पहिल्या महायुद्धावेळी। कारण पहिले महायुद्धावेळी 1908 ते 1916 यामध्ये H.H. अस्क्विथ हे पंतप्रधान होते व 1916 ते 1922 हे डेव्हिड जॉर्ज पंतप्रधान होते, ठीक आहे। त्यामुळे 1914 या महायुद्धामध्ये दोन पंतप्रधान झालेले आहेत ब्रिटनमध्ये। त्यानंतर दुसऱ्या महायुद्धावेळी विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते, ठीक आहे। 1939 मध्ये दुसरे महायुद्ध झाले तेव्हा विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनचे पंतप्रधान होते। हा खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे। आता पहिल्या विश्वयुद्धाची किंवा महायुद्धाची सुरुवात केव्हा झाली? 2014 मध्ये कोणी केली? ऑस्ट्रेलियाने सर्बियावर आक्रमण करून, ठीक आहे। ऑस्ट्रियाने सर्बियावर आक्रमण केलं आणि पहिल्या विश्वयुद्धाची सुरुवात झाली। दुसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात झाली बघा जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यामुळे, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी केली? केव्हा केलेली आहे? तर 1934 मध्ये मागणी केली, ठीक आहे। संविधान सभेची मागणी 1934 मध्ये केली होती काँग्रेसने सर्वात आधी। त्यानंतर प्रश्न आहे, स्वाभिमान आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केले होते? कोणत्या? तर E.V. रामास्वामी नायकर यांनी स्वाभिमान आंदोलनाचे नेतृत्व केले होते। E.V. रामास्वामी नायकर हे जे आंदोलन आहे ते 1925 मध्ये तमिळनाडू राज्यामध्ये झाले होते, ठीक आहे। तमिळनाडू राज्यामध्ये झाले होते। याचा उद्देश होता जाती व्यवस्थेचा विरोध करणे व सामाजिक समानता मिळवणे, ठीक आहे। या ठिकाणी ऑप्शन डी आहे बघा, विनोबा भावे यांची भूदान चळवळ विचारली जाते परीक्षेमध्ये। 1951 मध्ये यांनी भूदान चळवळ केली होती, ठीक आहे। भूदान चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? तर विनोबा भावे यांना म्हटले जाते। तसेच वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण असा प्रश्न विचारला तर विनोबा भावे उत्तर द्यायचं आहे। वर्धा येथे पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली होती? तर विनोबा भावे यांनीच केली होती। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वेदाला ब्रह्मवेद म्हणून ओळखले जाते? कोणत्या? तर अथर्ववेदाला ब्रह्मवेद म्हणून देखील ओळखले जाते, अथर्ववेदाला, ठीक आहे। या ठिकाणी प्रश्न विचारला तो सर्वात प्राचीन वेद कोणता? तर ऋग्वेद। संगीताचा पाया कोणत्या वेदास म्हटलं जातं? सामवेद, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी WWW चा शोध लावला? WWW म्हणजेच काय? वर्ल्ड वाईड वेब याचा शोध लावलेला आहे टिम बर्नर्स ली, ठीक आहे। टिम बर्नर्स ली यांनी WWW चा शोध लावलेला आहे 1989 मध्ये, ठीक आहे। 1989 मध्ये शोध लावलेला आहे। आता जर प्रश्न विचारला इंटरनेटचा शोध तर विंटन सर्फ, ठीक आहे। विंटन सर्फ आणि बॉब कान या दोघांनी मिळून इंटरनेटचा शोध लावलेला आहे। विंटन सर्फ व बॉब कान नावं लक्षात ठेवायची आहेत, यांनी इंटरनेटचा शोध लावलेला आहे। या ठिकाणी चार्ल्स बॅबेज आहेत बघा, ऑप्शन डी, यांना संगणकाचं जनक असा म्हटलं जातं, ठीक आहे, संगणकाचे जनक। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 16 प्रश्न पाहिलेले आहेत जे तलाठी भरतीमध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले आहेत। या 16 प्रश्नांमधून आपण तुमचे 50 प्रश्न कव्हर करून घेतलेले आहेत, ठीक आहे, जे येणाऱ्या तलाठी भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, ठीक आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे। व्हिडिओला मित्रांशी शेअर करा। भेटूया पुढील भागामध्ये, तुर्तास थांबतो। धन्यवाद।